नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या चॅनल वरती। तर आज आपण नागपंचमीची कथा बघणार आहोत। मित्रांनो, आपल्या भारतात अनेक सण मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात, पण असा एक सण आहे ज्या दिवशी लोक सापाला देव मानून त्याची पूजा करतात। हा सण म्हणजे नागपंचमी। पण कधी विचार केला आहे का, नागपंचमी का साजरी केली जाते, यामागे नेमकी कोणती कथा आहे? चला आपण हजारो वर्षापूर्वीच्या एका अद्भुत कथेत प्रवेश करूया। खूप वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात गोपाळ नावाचा शेतकरी राहत होता। तो कष्टाळू होता, पण स्वभावाने थोडा रागीट होता। शेताची मशागत करताना त्याला जमिनीखाली कोण आहे याची पर्वा नसायची। एके दिवशी तो नागर घेऊन शेतात गेला। नागर चालवत असताना अचानक एका वारुळावर नागर गेला। त्या वारुळात एका नागिनीची लहान पिल्ल होती। नागर लावून ती पिल्ल मरण पावली। संध्याकाळी नागिन वारुळात परतली। तिने आपल्या पिल्लांना मृत पाहिलं। तिचा क्रोध अनावर झाला। रात्री ती गोपाळच्या घरी आली। रागाच्या भरात तिने गोपाळ, त्याची पत्नी आणि त्याच्या 2 मुलांना दंश केला। पहाटेपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला। पण गोपाळची एक मुलगी होती, तिचं नाव गौरी। तिचं लग्न शेजारच्या गावात झालं होतं। नागिन सूड घेण्यासाठी तिच्याही घरी पोहोचली, पण तिथे गेल्यावर तिला एक वेगळंच दृश्य दिसलं। गौरीने घरासमोर सुंदर रांगोळी काढली होती। तिने मातीच्या नागाची प्रतिमा ठेवली होती, फुलं अर्पण केली होती। मनापासून प्रार्थना करत ती म्हणत होती, हे नागदेवा, तुम्ही निसर्गाचे रक्षक आहात। आमच्या हातून कधी चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा। सर्व जीवांचं रक्षण करा। गौरीच्या निरागस भक्तीने नागिन शांत झाली। ती तिच्या समोर प्रकट झाली। गौरी घाबरली, पण तिने हात जोडले। नागिन म्हणाली, तुझ्या वडिलांच्या हातून माझ्या पिल्ल्यांचा मृत्यू झाला। रागाच्या भरात मी तुझ्या कुटुंबाचा नाश केला, पण तुझी श्रद्धा आणि तुझं निर्मळ मन पाहून मी प्रसन्न झाले आहे। गौरीच्या डोळ्यात अश्रू आले। ती म्हणाली, माझ्या आई वडिलांना आणि भावांना पुन्हा जीवनदान द्या, एवढीच माझी विनंती आहे। नागिन तिच्या प्रेमाने आणि क्षमाशील स्वभावाने प्रभावित झाली। तिने आशीर्वाद दिला। क्षणात गोपाळ आणि त्याचं संपूर्ण कुटुंब पुन्हा जिवंत झालं। त्या दिवसाची तिथी होती श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी। तेव्हापासून लोकांनी त्या दिवसाला नागपंचमी म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली। या कथेचा अर्थ फक्त चमत्कार नाही, या कथेचा अर्थ असा आहे की निसर्गात प्रत्येक जीवाचं स्थान महत्वाचं आहे। साप शेतातील उंदीर खातात, त्यामुळे पिकांचं संरक्षण करण्यात त्याची महत्वाची भूमिका असते। म्हणून आपल्या पूर्वजांनी सापांविषयी भीती नव्हे तर आदराची भावना निर्माण व्हावी म्हणून नागपंचमीचा सण समाजात रुजवला। म्हणूनच नागपंचमी आपल्याला शिकवते, प्रत्येक जीवाचा आदर करा, निसर्गाचं संरक्षण करा आणि श्रद्धेसोबत करुणाही जपा। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा। अशाच आपल्या संस्कृतीतील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।